जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल एसपी क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो मे हू डॉन हे जे इन्स्टा रील्सवरती ट्रेंडिंगला सॉन्ग सुरू आहे त्यावरती आपण बॉयज ॲटिट्यूड स्टेटस एडिटिंग केलेलं आहे. तर व्हिडिओ आजचा एकदम जबरदस्त झालेला आहे. व्हिडिओला पटापट लाईक करा. या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या एसपी क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे रील्स एडिटिंग मराठीमधून शिकवत असतो. त्याचबरोबर मित्रांनो, आज जे पण काही ॲप्लिकेशन किंवा मटेरियल आहे ते सर्व तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता. आणि जे CapCut Pro ॲप्लिकेशन आहे ते तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून घेऊ शकता. सो टेलिग्राम चॅनलचं नाव एसपी क्रिएशन वाईट हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. डॉन म्हणतात डॉन, शून्यातून वर आलेली कंपनी आपली शून्यातून. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन. मित्रांनो, आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला दोन ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे, सुपर VPN आणि CapCut Pro ॲप्लिकेशन. तर सुपर VPN तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि सुपर VPN ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे. तर VPN आपला ऑलरेडी कनेक्टेड आहे. त्यानंतर आता CapCut Pro ॲप्लिकेशन जे तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर टेम्पलेट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक वेळ चेक करायचं आहे VPN तुमचा कनेक्ट आहे का. त्यानंतर एडिटवरती क्लिक करून न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. जो मी तुम्हाला मटेरियलमध्ये व्हिडिओ दिलेला आहे तो एक व्हिडिओ ॲड करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला कुठल्या फोटोचा व्हिडिओ बनवायचा असेल तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे. खाली ॲडवरती क्लिक करायचं आहे. ॲडवरती क्लिक केल्यानंतर वरती हा एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून व्हिडिओ पूर्ण स्क्रीनवरती करून घ्यायचं आहे. त्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर खाली तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन भेटेल. तर त्यावरती क्लिक करून सॉन्ग आणि व्हिडिओ सेपरेट करायचे. त्यानंतर या व्हिडिओला तुम्ही इथून डिलीट करून टाकायचं आहे. आता जो पण फोटो तुम्ही ॲड केलेला आहे त्याला व्यवस्थित त्या दोन बोटामध्ये असा झूम करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित ॲड करून घ्यायचं आहे. फोटो प्रॉपर सेट झाल्यानंतर फ्रेमनुसार आपण त्याला पूर्ण एंडपर्यंत जिथं आपला ऑडिओ आहे तिथंपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर जे आपलं ऑडिओ आहे त्या ऑडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर वरती तुम्हाला सेकंद बघायला भेटतील. तर थोडंसं झूम केल्यानंतर त्यात तुम्हाला फ्रेम पण बघायला भेटतील. तर इथं बरोबर 8 सेकंदाजवळ यायचं आहे. ऑडिओवरती एक वेळेस क्लिक करायचं आहे आणि बीट ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर ॲड बीटवरती क्लिक करायचं आहे. तर 8 सेकंदाजवळ एक आपण बीट दिलेलं आहे. राईट क्लिक करायचं आहे, थोडंसं पुढं जायचं आहे. 8 सेकंद आणि 10 फ्रेमवरती इथे एक तुम्हाला बीट दिसेल. तर बीट कशी ओळखायची, तर मित्रांनो इथं ऑडिओ थोडासा वरती चढलेला दिसतोय तर या ठिकाणी बीट आहे. तर इथं परत ॲड बीट करायचं आहे. बॅक यायचं आहे, पुढं जायचं आहे. बरोबर 9 सेकंद आणि 20 फ्रेम येईल. या ठिकाणी परत एक बीट आपल्याला ॲड करायचे. तर इथे एक आपण बीट ॲड करूया आणि सलग त्याच्यासमोर आणखीन एक तुम्हाला इथं बीट बघू शकता, इथं बीट दिसते. तर इथे एक ॲड बीट करायचे. तर ती बरोबर जे आहे ते बघू शकता 9.20 फ्रेमवरती एक केलेले आपण आणि 10 सेकंदावरती एक केलेले. ओके, त्यानंतर 10 सेकंद आणि 25 फ्रेमवरती बरोबर या ठिकाणी एक आपल्याला बीट ॲड करून घ्यायचे. ठीक आहे, तर इथं बघू शकता बीटवरती क्लिक करून बीट ॲड केलेले. परत आता डायरेक्ट पुढं जायचं आहे. 10 सेकंद 25 फ्रेम झाल्यानंतर 12 सेकंदाच्या समोर जायचं आहे आणि 20 फ्रेमच्या थोडंसं अलीकडं. तर इथं 12 सेकंद 20 फ्रेमजवळ एक मी बीट दिलेले. त्यानंतर पुढं जायचं आहे 14 सेकंद आणि 5 फ्रेमवरती या ठिकाणी एक बीट द्यायचे आपण. थोडंसं आणखीन पुढं जायचं आहे 15 सेकंद आणि 25 फ्रेमवरती या ठिकाणी एक आपल्याला बीट द्यायचे. तर ॲड बीटवरती क्लिक करून बीट दिलेली आहे आपण. त्यानंतर डायरेक्ट आता 17 सेकंदावरती जायचं आहे. 17 सेकंद आणि 25 फ्रेमवरती. तर इथं बरोबर 25 फ्रेमवरती आलेलो आहे मी आणि या ठिकाणी एक आपण बीट देणार आहोत. तर इथे एक बीट दिलेले आणि डायरेक्ट आता 17 सेकंद 10 फ्रेम झाल्यानंतर ओके, तर 17 सेकंद 10 फ्रेमवरती होते आपली 20वरती केलेले. तर इथं 10वरती ॲड करू आणि ही इथून रिमूव्ह करायची. ओके, आता ही झाल्यानंतर डायरेक्ट आता 19 सेकंदावरती जायचं आपल्याला आणि इथे एक बीट ॲड करायचे. तर बघू शकता ज्या आपल्या बीट आहेत त्या ॲड झालेल्या आहेत. आता जिथं जिथं आपण बीट दिलेले आहेत त्या प्रत्येक बीटच्या ठिकाणावरती जायचं. इमेजवरती क्लिक करून स्प्लिट इमेजेस या टाईपमध्ये करत जायचं. तर इमेजेसला स्प्लिट करून या टाईपमध्ये पार्टमध्ये डिवायडेशन करायचं आहे. आपण इमेजेसला डिवाईड करून घ्यायचं या टाईपमध्ये. तर बघू शकता फास्टमध्ये मी जे आहे ते याला बीटमध्ये स्प्लिट करून घेतो. तर स्प्लिट करून झालेलं आहे. आता आपल्याला स्टार्टला यायचं आहे. स्टार्टपासून 1 नंबरची जी बीट आहे त्या 1 नंबरच्या बीटजवळ यायचं आहे आणि इमेजवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर इन ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. थोडंसं पुढं जायचं आहे. पुढं गेल्यानंतर क्रॉस शेक इफेक्ट ॲड करायचं आहे. परत एक इमेज सोडायचा आहे. पुढच्या इमेजेसवरती क्लिक करायचं आहे आपण आणि इथे देखील इन ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि आपण सेम क्रॉस शेक इफेक्ट ॲड करायचं आहे.
सोबतच बॅक यायचं आहे, त्याच्या मागच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि रॉक व्हर्टिकली हा इमेजेस जो आहे तो बघायला भेटेल, तर तो ॲड करायचा आहे. त्यानंतर परत पुढं जे आहे ते एक इमेजेसला आपण दिलेला आहे, त्याच्या समोरच्या इमेजेसला परत आपण सेम तोच रॉक व्हर्टिकली इफेक्ट द्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचा जो इमेजेस आहे या इमेजेसला आपण सोडायचा आहे. इथं कुठल्याही प्रकारचा जो आहे तो आपण ॲनिमेशन द्यायचा नाही. थोडंसं झूम आउट करून दाखवतो मी, इथं बघू शकता. आता 12 सेकंदाच्या समोरची जी बीट आहे तिथून पुढे मित्रांनो आपल्याला ॲनिमेशनवरती जायचं आहे, कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे आणि व्ह्यू ॲम्प्लिफिकेशन हा कॉम्बो इफेक्ट इथून पुढच्या प्रत्येक लेअरला आपण द्यायचा आहे. ठीक आहे, कॉम्बोवरती इमेजवरती पहिल्यांदा क्लिक करायचं आहे, कॉम्बोवरती जायचं आहे आणि व्ह्यू ॲम्प्लिफिकेशन हा इफेक्ट जो आहे तो आपण प्रत्येक वेळी ॲड करत जायचा आहे. तर एंडपर्यंत जो आहे तो हा मी इफेक्ट ॲड करून घेतलेला आहे. आता मित्रांनो हे इफेक्ट एंडपर्यंत ॲनिमेशन वगैरे झालेले आहेत आपले. स्टार्टला यायचं आहे. आता डायरेक्ट स्टार्टला आल्यानंतर पहिला स्टार्टचा इमेज थोडा हँग होणार आहे, त्यामुळे तो लास्टला आपण टाकूया. तर 2 नंबरचा इमेजेस जो आहे त्या इमेजेसवरती आपण इफेक्ट दिलेला आहे आणि तिथून पुढे एक इमेजेस आहे तर त्यावरती यायचं आहे. त्यावरती आल्यानंतर बॅक येऊन इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे आणि जस्ट या ठिकाणी बॉडी इफेक्टवरती क्लिक करून थोडंसं पुढं स्क्रोल करायचं आहे आणि ग्लोईंग लाईन्स इफेक्ट बघायला भेटेल, तर त्यामध्ये तुम्ही जायचं आहे. त्यामध्ये गेल्यानंतर एनवलपिंग लाईटिंग हा इफेक्ट बघायला भेटेल, तर तो ॲड करायचा आहे आणि जिथंपर्यंत आपली बीट आहे तिथंपर्यंतच हा इमेजेस इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यानंतर पुढं जायचं आहे. इथून पुढं गेल्यानंतर इथं बघू शकता बरोबर जे आहे ते 2 इमेजेस सोडायचे, तिसऱ्यावरती यायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर नाईट क्लबमध्ये जायचं आहे. नाईट क्लबमध्ये गेल्यानंतर इथं बघू शकता एक तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल शेक नावाचा, तर हा शेक इफेक्ट ॲड करायचा आहे. शेक इफेक्ट ॲड केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता जिथंपर्यंत आपला इमेजेस आहे तिथंपर्यंत सेट केलेला आहे आपण. आता इथून पुढं मित्रांनो इफेक्ट काळजीपूर्वक बघायचे आहेत. तर इथं आता डायरेक्ट बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर परत एक वेळेस इथं आपण ग्लोईंग लाईन्समध्ये जायचं आहे. ग्लोईंग लाईन्समध्ये गेल्यानंतर जिओमेट्रिक लेझर हा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल, तर हा ॲड करून घ्यायचा आहे. यात तुम्ही व्हर्टिकली वगैरे व्यवस्थित सेट करू शकता. साईज तुम्हाला जितकी कमी जास्त हवी असेल करू शकता आणि कलर देखील जो तुम्हाला हवा आहे तो चेंज करायचा आहे. ओके, त्यानंतर याला आपण कट करून घेऊया. अशा प्रकारे आपण कट करून घेतलेला आहे. थोडंसं आता पुढं जायचं आहे. याच्या पुढचा जो इमेजेस आहे त्यावरती आपण व्हिडिओ इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर या ठिकाणी थोडंसं खाली गेल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये एक इफेक्ट बघायला भेटेल. अदरवाईज तुम्ही नाईट क्लबमध्ये जायचं आहे. नाईट क्लबमध्ये तुम्हाला स्प्लिट फ्लिकर इफेक्ट बघायला भेटेल, तर तो स्प्लिट फ्लिकर इफेक्ट ॲड करायचा आहे आणि याचा देखील पार्ट जिथंपर्यंत इमेजेस आहे तिथंपर्यंतच ठेवायचा आहे. ओके, तर त्याच्यासमोर आता आपल्याला पुढे एक इफेक्ट बॉडी इफेक्ट ॲड करायचं आहे. तर परत एक वेळेस आपण लुमियन्स डोपलिंग हा इफेक्ट तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये बघायला भेटेल, तर तो इफेक्ट ॲड करायचा आहे. इफेक्ट ॲड केल्यानंतर तो देखील थोडासा कमी करून घ्यायची साईज त्याची. नंतर पुढचा जो इमेजेस आहे त्यावरती बॉडी इफेक्ट व्हिडिओ इफेक्ट ॲड करायचा आपल्याला. तर स्प्लिटमध्ये जायचं आहे. व्हिडिओमध्ये गेल्यानंतर स्प्लिटमध्ये गेल्यानंतर मिरर 3 लाईन्स किंवा 3 लेयर्स हा इफेक्ट ॲड करायचा, व्हर्टिकली व्यवस्थित सेट करायचं आहे. तर अशा प्रकारे हा इफेक्ट दिसेल. त्यानंतर मित्रांनो लास्टचा आपला इमेजेस राहिलेला आहे, तर त्यावरती यायचं आहे. बॉडी इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि इथं जर थोडंसं जे आहे ते आपण ग्लोईंग लाईन्समध्ये जायचं. ग्लोईंग लाईन्समध्येच तो आपण इफेक्ट जो आहे तो ग्लोईंग लाईन्समध्ये गेल्यानंतर टोटिम फ्लेम हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि तो इफेक्ट देखील व्हिडिओपर्यंत एंडपर्यंत वाढवून घ्यायचे. तर मित्रांनो व्हिडिओ जो आहे आपला स्टार्टपर्यंत एडिट झालेला आहे. तर स्टार्टचे इफेक्ट फक्त राहिलेले आहेत. सो स्टार्टला यायचं आहे. स्टार्टला आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ इफेक्टवरती तुम्ही क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर थोडंसं खाली जायचं आहे. यात तुम्हाला एक इफेक्ट बघायला भेटेल, तर ओंबल हा इफेक्ट आहे. तर हा ओंबल इफेक्ट आपण ॲड करून घ्यायचा आहे. हा इफेक्ट ॲड केल्यानंतर जिथंपर्यंत आपला इमेजेस आहे स्टार्टचा तिथंपर्यंत आपण हा वाढवून घ्यायचा आहे. त्याचबरोबर त्यावरती आपल्याला आणखीन एक इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर त्यासाठी व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये जाऊन या ठिकाणी हॅलो ब्लर इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. तर हा इफेक्ट देखील जिथंपर्यंत इमेज आहे तिथंपर्यंत सेट करून घ्यायचं आहे आणि याचं थोडंसं जे आहे ते तुम्ही स्पीड वगैरे कमी जास्त करून व्यवस्थित त्याला प्रॉपर एंडपर्यंत सेट करायचं आहे. तर त्यानंतर मित्रांनो इमेजेसवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि थोडंसं खाली गेल्यानंतर अर्जस्ट लेअरवरती जायचं आहे. सॅच्युरेशनमध्ये जाऊन याचं सॅच्युरेशन -100 करायचं आहे, -50 करायचं आहे, जेणेकरून जे आहे ते ब्लॅक अँड व्हाईट इमेजेस होऊन जाईल. तर मित्रांनो व्हिडिओ रेडी झालेला आहे. जस्ट शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.